बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना 2026 मध्ये पुन्हा एक नवीन अपडेट आलेली आहे। त्याचं कारण असं आहे, 13 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ म्हणजेच महाबीओसीडब्ल्यू यांनी एक महत्त्वाचं पत्र काढलेलं आहे आणि त्या पत्रानुसार आता बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना 2026 ती एक मोठी अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट अतिशय महत्त्वाची आहे। तर काय आहे पत्रामध्ये नवीन अपडेट काय आहे, त्याचबरोबर या अपडेटचा परिणाम कोणावर होणार आहे, काय परिणाम होणार आहे, या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मित्रांनो आपण स्क्रीनवरती जाऊया। गेली 8 वर्ष कामगार विभागामध्ये काम केलेलं असल्यामुळे कामगारांच्या योजनाशी संबंधित योग्य ती तांत्रिक माहिती आणि आवश्यक तेवढेच कागदपत्र आपण या व्हिडिओमधून देत असतो। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर योजना कट्टा हे चॅनल आता सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा भविष्यात येणाऱ्या संपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन फ्री मध्ये मिळून जाईल। तर मित्रांनो स्क्रीनवरती आल्यानंतर पाहून घ्या मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ असं या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे। हे मंडळाचं पत्र आहे, तुम्ही इथे पाहू शकता। त्याचबरोबर त्याचा दिनांक बघा 13 फेब्रुवारी 2026। विषय आहे जिल्हा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयाची माहिती संगणक प्रणालीवर उपलब्ध करून देणे। त्यामार्फत नोंदित बांधकाम कामगारांकरता आर्थिक सहाय्य योजना, आरोग्य, शैक्षणिक सहाय्य योजना, त्याचबरोबर सामाजिक सुरक्षिततेच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ आपल्याला देण्यात येत असतो, हे आपल्याला माहितीच आहे। तर शैक्षणिक सहाय्य योजनापैकी आपल्याला माहिती आहे मेडिकल आणि इंजिनिअरिंग ह्या ज्या दोन योजना आहेत, या योजनाच्या संदर्भामध्ये विविध संघटना असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील यांनी काय केलेलं आहे की यांनी या ठिकाणी मंडळाकडे पुराव्यासहित त्या ठिकाणी बोगस कागदपत्र ज्या कोणी लाभार्थ्यांनी सादर केली होती त्यांची माहिती मंडळाकडे दिलेली आहे, वारंवार तक्रारी केलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या तक्रारीची मंडळाकडून सुद्धा पडताळणी करण्यात येत आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। मग सदर पत्राद्वारे आपणास कळवण्यात येते की आपणास मंडळाच्या संकेतस्थळावर प्रत्येक जिल्ह्याकरता एक टॅब उपलब्ध करून देण्यात येत आहे। त्याकरिता एक स्वतंत्र लॉग इन आयडी उपलब्ध करून देण्यात आहे। सदर फॉर्मवर आपण आपल्या जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय व अभियांत्रिकी खाजगी असू द्या किंवा शैक्षणिक शासकीय असू द्या या महाविद्यालयाची माहिती आपण उपलब्ध करून द्यायची आहे। सदरचं कामकाज हे कोणी करायचं आहे तर सदरचं कामकाज जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त आणि सरकारी कामगार अधिकारी यांनी करायचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे मंडळाने इथे क्लिअर कट सांगितलेलं आहे त्यांना की तुम्हाला एक लॉग इन आयडी उपलब्ध करून दिलेला आहे, त्याचबरोबर एक टॅब सुद्धा मंडळाच्या त्या ठिकाणी वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेला आहे। त्यामध्ये काय करायचं, तुमच्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज मग ते खाजगी असू द्या किंवा शासकीय असू द्या या सर्वांची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये भरून मंडळाकडे सादर करायची आहे। त्याचं कारण काय आहे तर आपण ज्यावेळेस भरलेली माहिती मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणार आहोत त्या ठिकाणी काय होणार आहे, ज्यावेळेस एखादा विद्यार्थी किंवा पालक किंवा कामगार किंवा या ठिकाणी अर्ज भरायला जातो, पूर्वी आपल्याला कॉलेजचं नाव वगैरे संपूर्ण माहिती आपल्याला अर्जामध्ये भरून द्यावी लागत होती, परंतु आता आपल्याला कॉलेज निवडण्याची मुभा येणार आहे, म्हणजे लिस्ट मधून कॉलेज निवडावे लागणार आहे। त्याचबरोबर कॉलेज निवडल्यानंतर तुम्ही जे काही कॉलेजचे कागदपत्रे सादर करणार आहे ते कॉलेजचे कागदपत्रे उदाहरणार्थ बोनाफाईडची तपासणी करणे मंडळाला सुलभ होणार आहे। अशा प्रकारे मंडळाकडून संगणक प्रणाली मार्फत हे आपल्याला निवडून द्यायचे आहेत आणि हे काम मंडळाला 21 मार्च 2026 पर्यंतच पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतर 1 एप्रिल 2026 पासून जी कार्यवाही आहे नवीन अर्ज भरणाऱ्यांना सुरू होणार आहे। अशा प्रकारचं हे अतिशय महत्त्वाचा पर्याय येणार आहे, जेणेकरून जे कोणी बोगस लाभार्थी बोगस कागदपत्रे सादर करत होते, लाभ घेत होते, त्यांना आता आळा बसणार आहे। अशा प्रकारे हे महत्त्वाचं पत्र आहे मित्रांनो। या पत्रामध्ये कोणकोणते बदल झाले तर आपल्याला कॉलेजची जी माहिती आहे ती भरावी लागणार नाही, तिथे आपल्याला कॉलेज निवडायचं आहे। कॉलेज निवडल्यामुळे बोनाफाईडची तपासणी सुलभ होणार आहे आणि त्या ठिकाणी बनावट बोगसगिरी जी आहे ती होणार नाही। त्याचबरोबर हे कोणासाठी होतं तर मेडिकल आणि इंजिनिअरिंग यांच्यासाठी खास करून असलं तरी जवळपास आता सर्वच वर्गासाठी आधार इंटिग्रेशन आणि त्याचबरोबर शालेय रेकॉर्ड म्हणजे सरळ आयडी यांची सुद्धा या ठिकाणी माहिती उपलब्ध केली जाणार आहे आणि त्यानुसारच तपासणी होणार आहे। आणि हे जे पत्र आहे कधीपासून आपल्याला ही योजना अपडेट लागू होणार आहे तर हे जे अपडेट आहे 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे। मंडळाच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की शेअर करा। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण आणि खात्रीशीर माहितीसाठी योजना कट्टा हे चॅनल आता सबस्क्राइब करा। त्याचबरोबर ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर जवळचे मित्र आणि नातेवाईक यांना व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद, पुन्हा भेटू।